नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे. अंतरापुडी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे काळा वाटाण्याची चटपटीत अशी उसळ. तर इथे मी रात्रभर 1.5 वाटी काळे वाटाणे भिजत घातलेले होते आणि आता छान ते भिजलेले आहेत. आता मी ते स्वच्छ धुवून एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत. इथे बघू शकता छान असे भिजलेत. एक तुम्हाला मी हातानेच तोडून दाखवते. इथे बघू शकता. तर इथे कट होतो आहे आणि हे मी कुकरमध्ये आता ते 4 ते 5 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. हे बघू शकता. आणि इथे हे 2 बटाटे घेतलेले आहेत, सालासकट स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि हे सुके मसाले घेतलेले आहेत. इथे धना पावडर घेतलेली आहे, हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घेतलेलं आहे. आणि इकडे फोडणीसाठी साहित्य: भाजकं वाटण, ओलं खोबरं, कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे. तर आता गॅसवर मी पातेलं गरम करत ठेवलेलं होतं. आता त्यामध्ये आपण तेल घालूया. तेल तुम्हाला हवं आहे तितकं कमी जास्त करू शकता. तर आता तेल गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण कांदा घालूया आणि कांदा छान असा आपण परतून घेऊया. तर बघा, कांदा आपला छान असा परतत आलेला आहे. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत टोमॅटो. आणि टोमॅटो देखील आपण छान असा परतून घेऊया. इथे बघू शकता कांदा टोमॅटो असा छान असा परतून झालेला आहे. आता त्यामध्ये मी आपलं भाजकं वाटण घालणार आहे. तर ते देखील 1-2 मिनटं परतून घेऊया. जास्त परतायची गरज नाही, कारण भाजकं वाटाणे भाजलेलंच असतं पहिलं. तर ते देखील आता छान परतून झालेलं आहे. आता गॅस कमी केला आहे मी आणि आपले सुके मसाले घालून घेऊया. आता सुके मसाले आपले घालून झालेले आहेत आणि ते देखील छान असे आपण परतून घेऊया. इथे बघू शकता. आता यामध्येच आपण घालायचं आहे वाटाणे जे शिजवून आपण घेतलेले होते ते घालूया आणि ते देखील आपण छान असे एकजीव करून घेऊया. इथे बघू शकता पूर्ण वाटाण्याला आपली जी मसाला ग्रेव्ही होती ती लागलेली आहे. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. मी थोडं कमी घातलेलं आहे, कारण मी वाफेवर पाणी ठेवणार आहे. वाफेवर पाणी ठेवल्यामुळे काय होतं, तर छान आपल्या भाज्या चविष्ट होतात. आता मी यामध्ये घातलेले आहेत बटाटे. आणि बघू शकता भाजीला छान असा कलर आलेला आहे. आता मी ओलं खोबरं घातलेलं आहे. ओल्या खोबऱ्यामुळे एक छान अशी वेगळी चव येते भाजीला. तर आता मी इथे सांगितल्याप्रमाणे वाफेवर झाकण ठेवलेलं आहे. त्यावर थोडंसं पाणी घालून छान अशी वाफ काढून घेणार आहे. तर इथे बघू शकता आपली भाजी कशी छान अशी शिजलेली आहे. तर आता मी गॅस कमी करणार आहे. हे बघू शकता बटाटा देखील छान असा शिजला आहे. आता वरून कोथिंबीर घालूया. आणि आता आपली भाजी रेडी आहे. इथे बघू शकता. आता मी गॅस पूर्ण बंद केला आहे.
आता भाजी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. ते बघू शकता खूप कलर छान आलेला आहे भाजीला आणि छान अगदी मस्त शिजलेली देखील आहे, कारण मी वाटाणे आधीच शिजवून घेतले होते. तर बघा इथे कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.